मित्रांनो, इच्छाशक्ती असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जळगावच्या खासदार स्मिता वाघ. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत त्यांनी केवळ स्वतःला सावरलं नाही, तर जनसेवेचे व्रत अहोरात्र सुरू ठेवलंय. याच अफाट जिद्दीची आणि संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची पावती म्हणून त्यांना दुसऱ्यांदा प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. जेव्हा त्यांना कॅन्सरसारख्या आजाराचे निदान झालं, तेव्हा कोणीही खचून गेलं असतं. पण स्मिता वाघ यांनी आजाराला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. एका बाजूला वेदनादायी उपचार आणि दुसरीकडे जनतेचे प्रश्न सोडवण्याची धडपड. अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी संसदेत जळगावच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे अत्यंत आक्रमकपणे मांडले. त्यांची हीच कर्तव्यनिष्ठा आज देशपातळीवर वाखाणली जात आहे. हा पुरस्कार केवळ त्यांच्या राजकीय यशाचा नाही, तर त्यांच्यातल्या एका योद्ध्याच्या, एका लढवय्या स्त्रीचा सन्मान आहे. आजाराशी लढता लढता जनतेची सेवा कशी करावी याचा एक नवा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. स्मिता वाघ यांची ही थक्क करणारी सक्सेस स्टोरी आपल्या सर्वांनाच संकटाशी लढण्याची एक नवीन उमेद आणि प्रेरणा देते. खासदार स्मिता वाघ यांच्या या यशाबद्दल आणि त्यांच्या या जिद्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.